दरम्यान उद्धव ठाकरे दिल्लीला रवाना होत आहेत आणि आज दिल्लीचा दौरा त्यांचा सुरू होतोय आणि 3 दिवस ते दिल्लीमध्ये असणार आहेत। यामध्ये प्रामुख्याने इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी आणि त्याचबरोबर इंडिया आघाडीची मूठ पुन्हा एकत्रितपणे बांधण्याच्या दृष्टीने उद्धव ठाकरे यांची महत्त्वाची भूमिका असेल असं म्हटलं जातंय। शिवाय राहुल गांधी यांच्या निवासस्थानी स्नेहभोजन सुद्धा आयोजित करण्यात आलेलं आहे। त्यामुळे 3 दिवसाच्या दौऱ्यामध्ये उद्धव ठाकरे बऱ्याच महत्त्वाच्या राजकीय समीकरणांच्या अनुषंगाने, निर्णयांच्या अनुषंगाने, चर्चांच्या अनुषंगाने दिल्लीला जाणार आहेत आणि ते दिल्लीसाठी रवाना झालेली आहेत त्याचीच दृश्य आपण पाहतोय। उद्धव ठाकरेंचा 3 दिवसांचा दिल्ली दौरा आहे आणि या दिल्ली दौऱ्यामध्ये प्रामुख्याने इंडिया आघाडीची बैठक होईल। लोकसभा निवडणुकीनंतर काहीशी शिथिलता इंडिया आघाडीमध्ये आल्याचं दिसत होतं आणि त्या अनुषंगाने ही मूठ पुन्हा एकत्रित बांधणं गरजेचं आहे। म्हणूनच उद्धव ठाकरे तसंच महाराष्ट्रातनं शरद पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्या पक्षाच्या म्हणजे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या प्रतिनिधित्व करण्यासाठी तिथे असतील। त्याचबरोबर खासदारांसोबत सुद्धा उद्धव ठाकरे बैठक घेणार आहेत असं कळतंय।